झी 24 तास एक पाऊल पुढे. गणेश साळुंखे यांनी पारंपरिक ऊसाचं क्षेत्र कमी करून 51 गुंठे क्षेत्रावरती 10 जुलै 2011 मध्ये केळीची लागवड केली. रासायनिक खतांचे वाढलेले दर, विजेचं भारनियमन, पाण्याची कमतरता, ऊसाबाबत नेत्यांनी केलेली पिळवणूक या सर्व जाचाला कंटाळून त्यांनी केळी लागवडीचा निर्णय घेतला आणि तो योग्य असल्याचं सिद्धही करून दाखवलं. ऊसाचं उत्पन्न चांगलं निघून सुद्धा कारखाना वेळेत तोडत नाही. शिवाय 1.5 वर्ष लागतात बिल यायला. तर एका मित्रानं मला सांगितलं, तुम्ही G9 केळी लावा, केळीपासून उत्पन्न चांगलं आहे. तर बेलाशिक मी केळी लावायला हरकत केली. गणेश साळुंखे यांनी केळीच्या G9 या टिश्यू कल्चर मधील बियाण्याची लागवड केली आहे. जमिनीची पूर्व मशागत करून घेतल्यानंतर 51 गुंठे क्षेत्रामध्ये 10 ट्रॉली शेणखत पसरवलं. त्यानंतर पॉवर ट्रेलरच्या साह्यानं 6 फूट अंतरावरती सऱ्या पाडल्या. इथं पाण्याची कमतरता असल्यानं केळीसाठी इनलाईन ठिबक सिंचनाचा वापर केला. जळगावला आम्ही रोपाची मागणी केली. जळगाववरनं रोपं आणली. सगळी रोपं आणून 10 जुलैला लागण केली आणि 10 ते 11 महिन्यात आम्हाला चांगलं उत्पन्न आलं. किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वर्षभरामध्ये वेगवेगळ्या बुरशीनाशकांच्या फवारण्या केल्या. तसंच ठिबकच्या साह्यानं युरिया, अमोनियम सल्फेट, पोटॅश, फॉस्फरिक ऍसिड, मॅग्नेशियम सल्फेट या विद्राव्य खतांचा वापर केला. केळी लावण्यासाठी तयार केलेली सरी नंतर सपाट करून घेतली. त्यानंतर कोणतीही भरणी केली नाही. पीक चांगलं आलेलं आहे. आमचं उत्पन्न चांगलं मिळालंय. ह्याच्यापासून आम्हाला 51 गुंठ्यात 65 टन केळीचं उत्पन्न आलं. आल्यानंतर 1.5 लाख रुपये एकरी आम्हाला त्या 51 गुंठ्याला हे आला खर्च. 5 लाख नगद नफा झालेला आहे आम्हाला. केळीची काढणी 3 टप्प्यात केलेली असून त्यांना 51 गुंठे क्षेत्रात एकूण 65 टन केळीचं उत्पादन मिळालं. केळीसाठी उत्पादन खर्च 1 लाख रुपये आला. साळुंखे यांना सरासरी टनाला 10,500 रुपये इतका भाव मिळाला. तर खर्च वजा जाता साळुंखे यांना 5,82,500 रुपयांचा नफा झाला. प्रचंड प्रमाणात यश येऊन केळी सुद्धा प्रचंड प्रमाणात जोमदार आली. त्यामुळे 11 महिन्यामध्ये मला 51 गुंठ्यामध्ये जवळजवळ 63 टन माल निघाला. अजून 2-3 टन माल शिल्लक आहे. फडवाही जोमदार आलेला आहे. साळुंखे यांनी दूरदृष्टी ठेवून अतिशय काटेकोर नियोजन करून केळीचं विक्रमी उत्पादन घेतलं. त्यांची केळीची बाग पाहण्यासाठी परिसरामधील शेतकरी आणि कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी अभ्यास परीक्षणासाठी भेट देत आहेत. शेतकऱ्यांना ऊसाला पर्याय मिळाला असल्यानं यापुढे कारखान्याच्या अत्याचारापासून मुक्ती मिळेल असा भावही अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय. झी 24 ताससाठी रवींद्र कांबळे, सांगली. झी 24 तास एक पाऊल पुढे.